हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक थोडासा लेट पोहोचलाय. ओ यावेळेला एफर्ट चांगली दिले गेले होते तिथे. पुढचा चेंडू असेल समीरचा. यश तयार आहे. यश या ठिकाणी मोठा प्रहार करेल का, परंतु अजून देखील त्या यशला सूर सापडलेला नाही आहे. यश अजून देखील सातत्यानं मोठे फटके खेळण्यासाठी त्यानं यशच येत आहे. यशला या स्पर्धेमध्ये मोठा प्रहार करताना पाहिलंच नाही आपण. असं वाटलं होतं भरभक्कम मांद्याचा जो खेळाडू आहे तो मोठे फटके ठोकेल. क्वालिफाय होणार कोण हे देखील पाहावं लागेल. मोठा प्रहार केलाय ओमकार बडवेच्या माध्यमातून, परंतु तिथे कॅच पकडली जाईल. ओमकार राणेनं इथे काम तमाम केलंय. ओमकार बडवेला सरळ बाहेर पाठवलं गेलंय. बॅटिंगसाठी शर्मा आलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक. या ओव्हरमध्ये 7 रन्स स्कोर कार्डवरती आता लागलेले आहेत. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक कॅचेस. पुन्हा त्याच खेळाडूकडे ओमकार राणेकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. एकचा खेळ संपला. लॉस ऑफ 7 रन्स. नेक्स्ट बॅटर झाला क्विक फास्ट. प्रणय मस्करला बॅटिंगसाठी पाठवलं जाते. आंतर रसेल स्ट्राईक मार्क वरतीच आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल आगरे असणार आहे. रॉयल किंगचा संघ खेळतोय. प्रणय मस्कर बॅटिंगसाठी आलाय. महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याचबरोबर व्हायरल मित्रमंडळ देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे. स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं देखील मनापासून आपण नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. दुसरं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू असताना
29 झालेले आहेत. शेवटचं षटक. थर्टी सेवन. चला क्विक फास्ट क्षेत्ररक्षण लावून घ्या. धावसंख्या किती झालेली आहे? 40 करायचं आहेत. 18 बॉलमध्ये 40. आमच्याकडे इथे मोबाईल सापडलेला आहे विवो कंपनीचा. कोणाचा गाळा झाला असेल तर इथे पॅटर्न लॉक आहे, ते आम्हाला इथे ओपन करून दाखवा आणि तरच मोबाईल तुम्हाला दिला जाईल.
विवो कंपनीचा मोबाईल इथे सापडलेला आहे. कोणाचा मोबाईल असेल तर त्वरित कॉमेंट्री बॉक्सकडे या. पहिल्यांदा इथं जो पॅटर्न असेल तो तुम्हाला टाकावा लागेल, तरच तो मोबाईल तुम्हाला दिला जाईल, अथवा तुम्हाला मोबाईल दिला जाणार नाही आहे. कोणाचा मोबाईल असेल तर त्वरित या आपण, अन्यथा हा कमिटीकडे जमा केला जाईल. एक सिंगल रन्स तिथे घेतला जाईल. रन्स झालेल्या 40चा पडला करताना मोठा प्रहार केलाय. आक्रमकतेने खेळताना दिसला क्षेत्ररक्षक आहे त्यावेळेला लॉंग ऑनच्या परिसरामध्ये. या बॉलवरती देखील 3 रन्स मिळत आहेत. चला 1चा या ठिकाणी खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 11 रन झालेत. रॉयल किंग विरुद्ध चाललेला SK स्पोर्ट मोजे दापोली आजच्या दिवसातील पुढचा सामना. पुढचा शर्वचा चेंडू सुंदरपणे टाकला. चेंडू निर्धाव चेंडू. अतिरिक्त धावसंख्या होती ती 20. एक बाद 20. पुन्हा एकदा उंच पद्धतीने मारला फटका. चेंडू जवळ चौकाराच्या दिशेने. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते यशकडून. या चेंडूवरती 3 धावा. या 3 धावेनंतर संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 23. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने मारला फटका. 1 धाव काढण्यात यश आले ते रॉयल किंग संघाला. आणि धावचित रॉयल किंग संघाला बसलेला हा दुसरा धक्का दादूच्या स्वरूपात. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज शेखर. बॉलर नेम विशाल. एक नावाजलेला असा गोलंदाज
एस के स्पोर्ट संघाकडून गोलंदाजी करताना शेखरसाठी पहिला चेंडू सामोरं जातो शेखर. सुंदर पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय. पाच चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे ती. हो फुल टाईप पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली आणि सुंदर पद्धतीचा झेल पाहायला मिळतोय तो एस के स्पोर्ट दापोली संघाकडून. यानंतर होणारा सामना स्वराज फायटर्स विरुद्ध पोलीस पाटील 11. पोलीस पाटील 11 संघ आपला निर्णय गावायचा आहे. गोलंदाजी स्वीकारले. सामना संपतात लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. पुन्हा पुढचा चेंडू सुंदरपणे टाकलेला चेंडू एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय ते रॉयल किंग दापोली संघाला. 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे ती रॉयल किंग संघाला. षटकारांची आवश्यकता आहे रॉयल किंग संघाला. आणि पंचांचा इशारा नो चेंडू आणि चेंडू जातोय डिक्लेरेशन एकेरी धावेसाठी. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे ती. पुढचा चेंडू सामोरं जातोय. हो सुंदर पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय विशाल कडून. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर होते. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे ती पुन्हा एकदा रॉयल किंग संघासाठी. पुन्हा एकदा उंच पद्धतीने फटका आणि चेंडू जातो षटकार. पुन्हा एकदा सामन्यामध्ये नवीन परिवर्तन पाहायला मिळतंय ते. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 6 धावा. एक चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजी करतो तो विशाल. फलंदाज षटकार मारतोय का? 1 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा उंचमध्ये मला फटका. बाहेरून कोणी चर्चा करायची नाही. स्वराज फायटर्स तयारीला लागा. त्याला पोलीस पाटील 11 संघ 2 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. रॉयल किंग संघ आणि आरजे स्पोर्ट टॉससाठी यायचं लगेच. रॉयल किंग इथेच थांबायचं आहे आणि आरजे स्पोर्ट लगेच यायचं. आपली टीम घेऊन यायची.